नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनलवरच्या कथा कादंबरी ऐकताय पण चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असं वाटत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, तुम्ही आता ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या छत्रीतली अनामिका ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे न्यूनगंडाचा झटका. ऐकूयात. माझी बायको अरुंधती हिच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं आहे. तिला बोलायला फार आवडतं. तिच्या बोलण्याची टकळी सदा सर्व काळ चालू असते. पण मला स्वतःला माझ्याशी फार वेळ कोणी बोलतोच आहे, बोलत सुटलेलाच आहे आणि मी केवळ ऐकण्याचं आणि ऐकण्याचंच काम करतोय ही सिच्युएशन तितकी काही पसंत नसल्यामुळे मी तिला फार वेळ बोलू काही देत नाही. पण ती आपली बोलत राहते बरं का. कधी कधी तर ती मला काहीतरी सांगत असते आणि मध्येच मी स्वयंपाकघरात जाऊन डब्यातला लाडू खातो, पाणी पितो आणि तोंड पुसत येऊन बघतो तर अरुंधतीचं बोलणं चालूच असतं. एखाद्या बाईने तिच्याकडे बघून स्मितहास्य केलं की हिने आपल्या चेहऱ्यावर ह्या कानापासून त्या कानापर्यंत हास्य पसरवून संभाषणाला सुरुवात केलीच म्हणून समजा. आणि अरुंधतीला बोलायला अमुकच विषय लागतो असं पण नाही बरं का. कुठल्याही विषयावर ती बोलू शकते. काही दिवसांपूर्वी चीनी सैन्य भारताच्या हद्दीत येऊन गेलं हा विषय सुद्धा तिला चालतो. बोलण्याला विषय हवा असा काही तिचा आग्रह नसतो. पण तिचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे घरकामाची बाई, म्हणजे आपली कामवाली. ह्या विषयाबद्दलचं तिचं ज्ञान म्हणजे अगाध म्हणायला हवं. आत्तापर्यंत तिच्या हाताखालून 5-50 कामवाल्या आल्या आणि गेल्या. प्रत्येकीच्या कामातली चूक दाखवण्यात ती तत्पर असते. मुळात कुणी तिला पसंत म्हणून पडतच नाही. सांगून आलेल्या मुलींना उगाचच नकार घंटा ऐकवणारे काही उपवर तरुण असतात का नाही, त्यांच्याचप्रमाणे अरुंधती घरात येणाऱ्या प्रत्येक कामवालीला ठराविक काळानंतर बाहेरचा रस्ता दाखवते आणि नव्या कामवालीचा शोध सुरू करते. तुम्हाला सांगतो, कामवाली या विषयावर गावातल्या चौकात उभं राहून भाषण करायला सांगितलं ना तर तास दीड तास ती अस्खलित बोलत राहील. ऐकणारा कंटाळेल पण तिच्या उत्साहात काही फरक पडणार नाही. मागच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातनं एक नवलच घडलं बरं का. मालती ढोले नावाच्या एका बाईने तिची विकेट घेतली. बोलती बंदच केली म्हणा ना. त्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे आम्ही दोघं पाय मोकळे करायला आणि बाहेरची हवा खायला बाहेर पडलो आणि मालती ढोलेनं आम्हाला म्हणजे अरुंधतीला गाठलं. अरुंधतीला पाहिल्याबरोबर रस्ता ओलांडून रस्त्यातली वाहनं लिलया चुकवून ती आमच्यापर्यंत पोहोचली. जन्मजन्मांतरीची ओळख असल्याच्या थाटात अरुंधतीकडे बघत म्हणाली, नाही ना ओळख पटली? आम्ही ते ह्यांच्या लग्नात नव्हतो का भेटलो? अरुंधतीला काही आठवत नव्हतं, पण नव्या ओळखीला तेवढं निमित्त मात्र पुरेसं होतं. ती तोंड भरून म्हणाली, हो हो हो, आठवलं खरं. आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आमच्यात एक ठरलाय, अलिखित करारच म्हणा ना, की वाटेत कुणाशीही बोलायला अरुंधती थांबली की त्यांच्या जवळपास न थांबता 10-20 पावलं दूर जाऊन थांबायचं आणि त्यांचं बोलणं संपण्याची वाट बघत बसायचं. आता मला ते सोयीचं असल्यामुळे मी कटाक्षानं दूर जाऊन उभा राहतो. येणाऱ्या जाणाऱ्याचं निरीक्षण करण्यात माझा वेळ बरा जातो. कधी कधी तर मला अर्धा तास वाट बघावी लागते. जगाच्या अंतापर्यंत त्यांचं बोलणं चालू राहील का काय ह्या विचाराने मी वैतागतो. मग पुढे जातो. मैदानावरच्या आमच्या ठरलेल्या जागी जाऊन बसतो आणि प्रेयसीची वाट बघणाऱ्या प्रियकाराप्रमाणे अरुंधतीच्या वाटेवर डोळे लावून बसून राहतो. त्या दिवशी मालती ढोले तिला भेटली आणि थोडा वेळ वाट बघून मी पुढे चालायला लागलो. आणखीन थोड्या वेळानं धापा टाकत अरुंधती पोहोचली. मी विचारलं, काय नवीन ओळख झाली काय बोलत होतात एवढा वेळ? विलक्षण दमल्यागत अरुंधतीनं केलं आणि माझ्या शेजारी बसकण मारली आणि म्हणाली, मी कुठे बोलत होते, तीच तर सगळं सांगत होती. पण जे बोलत होती ना ते इंटरेस्टिंग होतं बरं का. तिच्या दिसणाऱ्यावर किंवा पेहरावावर जाऊ नका. तिच्या माहेरच्या बाजूनं म्हणे चिक्कार जमीन आहे, म्हणजे वाडवडिलांची.
ती आता त्यांनी विकायला काढली आहे. दिल्लीचा कोणीतरी बिल्डर आहे, त्यांनी कोटी कोटी रुपये देऊन ती विकत घेतली आहे. आता लवकरच त्यांच्यात आणि त्यांच्या नातेवाईकात पैशाची वाटणी होणार. तिला म्हणे 50-75 लाख रुपये मिळणार आहेत. अरुंधतीला मध्येच अडवत मी विचारलं, 50 का 75? कसं आहे, मला नेमक्या आकड्यामध्ये रस आहे. उगाच अंदाज पंचायत अवदरचे मला नाही आवडत. अहो, काही न करता पडदिशी इतकी रक्कम मिळतीये त्यांना, असं काय करताय तुम्ही? अरुंधतीने मला विचारलं. नाही, काय करणार काय येते त्या 50 ते 75 लाख रुपयांचं? कधी कधी मी आपला उगाच उपरोधिक प्रश्न विचारून टाकतो. अरुंधती म्हणाली, नाही ते नाही सांगितलं तिने, पण तुम्हाला अगदीच विचारल्या वाचून राहवत नसेल तर उद्या मुद्दाम भेट घेते आणि विचारते तिला, काय करणारेस बाई तू मिळू बघणाऱ्या पैशाचं? अरुंधती सुद्धा उपरोधिक बोलण्यात कमी पडत नाही बरं का. मी गप्प बसल्याचं बघून अरुंधतीच पुढे म्हणाली, आजकाल अशा वाडवडिलार्जित जमिनींना केवढे भाव आलेत नाही का? तुमच्या बाजूनं जमीन आहे का कोणाची विकायला काढण्यासारखी? तर आमच्या लग्नाला तुम्हाला सांगतो तब्बल 35 वर्ष उलटून गेली आहेत, पण अरुंधतीचं अजूनही हे आहेच, म्हणजे तुमच्याकडचं आमच्याकडचं. हां मी म्हणालो, नाही, सुईच्या आग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन माझ्या वाडवडिलांनी नाही ठेवली विकत काढायला. या माझ्या खुलाशावर अरुंधतीनं असा काही चेहरा केला की चेहऱ्यावरचे भाव मी स्पष्ट वाचू शकलो. एवढ्यात वाऱ्याची एक मस्त झुळूक अंगावरनं गेली. हर्षभरीत सुरात मी म्हणालो, काय मस्त वारा सुटलाय का नाही? घ्या वाराच घेत बसा आयुष्यभर. अरुंधती वैतागलेल्या सुरात म्हणाली. मी म्हणालो की अगं, पण माझ्या वाडवडिलांनी सध्या चलतीच्या काळात विकायला काढण्यासारखी जमीन माझ्यासाठी नाही ठेवली, त्याला मी काय करणार? तुमचं जाऊ द्या हो, पण माझ्या वाडवडिलांनी तरी कुठे ठेवली आहे? अरुंधतीनं तडजोड करायचं ठरवलेलं असावं. आता 2-4 दिवसानंतरची गोष्ट. नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळी आम्ही मैदानावर पोचतो तोच मालती ढोले उगवली. अरुंधतीकडे बघत म्हणाली, तुम्ही भेटलात बरं झालं बाई, माझी नजर भिरभिरत होती तुम्ही कुठे दिसता का म्हणून. का गं बाई, काय विशेष? अरुंधतीने विचारलं. मी जवळच्या कट्ट्यावर बसलो. मालती ढोले सांगायला लागल्या. अरुंधती बरोबर मी सुद्धा ते ऐकायला लागलो. नको तेव्हा कान बंद करायची सोय देवानं का बरं केली नाही, काही समजत नाही. मालती ढोलेबाईंनी सुरुवात केली. विशेष म्हणजे माझ्या मुलानं त्याच्या वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर लिहून दिला आणि इकडे त्याला मस्तपैकी नोकरी मिळाली. परीक्षेचा निकाल लागायच्या आधीच? अरुंधतीनं बाळबोध शंका काढली. अहो, कॅम्पस इंटरव्ह्यूला परीक्षेचा निकाल बिकाल काही लागत नाही. विद्यार्थ्यांचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड बघतात, 4-2 जुजबी प्रश्न विचारतात आणि आपल्याला हवा तो विद्यार्थी निवडतात मोठमोठे कंपनीवाले. अहो, मोठ्या पगाराची नोकरी आहे, 1.5-2 लाखांची. अरुंधतीच्या डोळ्यात बघत मालती ढोले म्हणाल्या, 1.5-2 लाख म्हणजे वर्षाचे का हो? अरुंधतीनं मालती ढोलेच्या मते आणखीन एक बाळबोध प्रश्न विचारला होता. अहो, कुठल्या जगात वावरताय तुम्ही? अहो, 1.5-2 लाख रुपये हा महिन्याचा पगार आहे. महिन्याला एवढा पगार? अरुंधतीनं आश्चर्याचा आ वासला. तर काय, पण कामाचंही तसंच असतं म्हणा. महिन्यातून 2-3 वेळा परदेशात जाऊन यायला लागतं. तिथली मंडळी व्यवस्थित काम करतायत का नाही ते बघण्यासाठी. आणि विमानाच्या पहिल्या वर्गानं जाणार आमचा रवी म्हणजे माझा मुलगा बरं का, रविकांत. रवी म्हणतो आम्ही त्याला. कांत म्हणणं काहीतरी वाटतं नाही का? आता त्याची बायको म्हणेल कदाचित कांत. अजून लग्न व्हायचं आहे त्याचं. कंपनीतर्फे राहायला आलिशान बंगला मिळणार आहे. अहो, आता महिन्याला 1.5-2 लाख पगार म्हणजे राहणीसुद्धा तेवढी पॉश ठेवावी लागणार का नाही? मग लग्न उरकून टाका आता त्याचं. आता काहीतरी म्हणायचं म्हणून अरुंधती काहीतरी म्हणाली ती असावी, पण मालती ढोले ताडदिशी म्हणाली, अगं बाई लग्न? अहो, लहान आहे हो माझं बाळ, नुकतं कुठं 21सावं संपून 22सावं लागणार आहे. पण जेव्हा लग्न होईल का नाही तेव्हा मुख्यमंत्र्यांनाच आमंत्रण देणार. सगळी हाय फाय मंडळी असतील. आदल्या दिवशी शामियाना घालून गायनाचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. पंडित भीमसेन जोशींचा बोलणी चालू आहेत. हल्लीच भारतरत्न मिळालं ना त्यांना. काय हो, 22व्या वर्षी एवढा पगार म्हणजे सेवानिवृत्तीला पोचता पोचता पगार ₹1 कोटी होणार नाही का तिचा?
आज अरुंधतीला काय झालं होतं कोणास ठाऊक, काहीतरी असंबद्ध विचारात सुटली होती. मालती ढोलेनी तिचा प्रश्न उडवून लावला. म्हणाल्या, हे बघा, तो नोकरी फार वर्ष नाही करणार. कारण असं बघा, नोकरी ती नोकरी, वरिष्ठांचं ऐकावं लागतं. मला नाही आवडत माझ्या बाळाच्या अंगावर कोणी ओरडलेलं. त्यापेक्षा मी त्याला धंदा उघडून देईन म्हणते, अमेरिकेत. शेवटी नोकरी ती नोकरी आणि बिझनेस तो बिझनेस, नाही का? अमेरिकेत बिझनेस करणार तुमचा रवी बाळ? ऐकावं ते नवलच अशी अरुंधतीची गत झालेली होती. हो मग, अमेरिकेत. आपल्याकडचे कितीतरी इंग्लंड अमेरिकेत जाऊन बिझनेस करायला लागलेत आणि धनाढ्य बनलेत. हिंदुजा ब्रदर्स, लक्ष्मी मित्तल यांची नावं फोर्ब्सच्या यादीत जगातल्या सगळ्यात धनाढ्य लोकात येत आहेत. ती काय उगाच? आमच्या रवीचंही नाव पृथ्वी तलावरचा सर्वात धनाढ्य म्हणून छापून यावं अशी माझी इच्छा आहे. आणि माझी इच्छा असल्यामुळे रवी ती पूर्ण करण्याचं मनावर घेईलच घेईल. शिवाय मी मंगेशाकडे साकडं घातलंय, दरवर्षी महारुद्र करीन रवीच्या हस्ते म्हणून. प्रसाद आणून देईन हो मी तुम्हाला महारुद्राचा. एवढ्यात मनगटावरच्या घड्याळात बघत इंगळी डसल्यागत त्या ओरडल्या, अगं बाई, काय हे? किती वेळ घेतला मी तुमचा? माझं एक तत्व आहे बाई, आपण दुसऱ्याचा अधिक वेळ नाही घ्यायचा. माझ्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ असतं हो, पण तुम्हालाही तुमच्या मिस्टरांबरोबर प्रॉब्लेम डिस्कस करायचे असतील, नाही का? येते हो मी. असं म्हणून मालती ढोले यांनी घुमजाव घेतला आणि दुसऱ्या एका ओळखीच्या बाईच्या दिशेनं आपला प्रवास चालू केला. अरुंधती विलक्षण दमल्याप्रमाणे एक एक पाऊल संथपणे टाकत माझ्या शेजारी आली. शेजारी बसत म्हणाली, ऐकलत ना सगळं? काहींची मुलं जन्मतःच हुशार असतात. कंपनीवाले त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या हातापाया पडतात, मनधरणी करतात, 1.5-2 लाख पगार देऊ करतात आणि म्हणतात, कृपा करा आमच्याकडे कामाला या. हो, आणि आम्हाला धन्य करून सोडा असंही म्हणतात वरती. सगळं कानावर गेलेलं असूनही मी मुद्दा म्हणालो, कुणाबद्दल बोलतीयस तू? म्हणजे ढोलेबाईंनी काहीतरी सांगितलं तुला का काय? काहीतरी नाही, मुद्द्याचं सांगितलंय. नाहीतरी आमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तुमच्याकडून हेळसांडच झाली. तुम्ही जर नेट धरला असतात ना तर तीही शिकली असती. त्यांनाही कॅम्पस इंटरव्ह्यूच्या वेळी कंपनीवाल्यांनी निवडलं असतं. नोकरीसाठी त्यांना वणवण करावी लागली नसती. आमच्या गोविंदाला तर नक्की निवडलं असतं त्यांनी 1-1.5 लाख रुपये पगारवाल्या नोकरीसाठी. पण तुमचं लक्षच नव्हतं मुलांच्या शिक्षणाकडे. अरुंधती आणखीनही काही आरोप करू इच्छित असल्याचं लक्षात येऊ नये मी जाणून बजून दुर्लक्ष करत मावळू बघणाऱ्या सूर्याकडे तिचं लक्ष वेधवलं आणि म्हणालो, तो सूर्यास्त बघ किती छान दिसतोय. अरुंधती एकदम उसळली. तुम्हीच बघत बसा सूर्यास्त. आयुष्यभर केलं काही नाही आणि आत्ता बघतायत सूर्यास्त. काय असतं त्या सूर्यास्तात एवढं बघण्यासारखं? हां, सकाळी तो उगवतो असं म्हटल्यावर संध्याकाळी अस्ताला जाणारच का नाही तो? अरुंधतीचं डाफरणं एवढ्या टिपेला गेलं की आजूबाजूचे 4 जण माझ्याकडे चमकून बघायला लागले. आम्ही दोघं नवरा बायको होत याचा पत्ता नसलेल्यांचा तर समज असा झाला की मी अरुंधतीची छेड काढली आहे आणि ती सहन न झाल्यामुळे अरुंधती माझ्यावर रागवली आहे. ती मंडळी माझ्याकडे रागाने बघायला लागली. माझा ना चेहराच पाडला. इतकंच नाही तर मावळू बघणारा सूर्यसुद्धा भराभरा अस्ताला गेला. अरुंधतीचा मूड पुरता बिघडला होता. त्यावेळी काही बोलायला जाणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण अनुभवण्यासारखं होतं. त्यामुळे मी आपलं शहाण्या मुलाप्रमाणे गप्प राहणं पसंत केलं. मालती ढोलेच्या मुलाच्या 1.5-2 लाख पगारामुळे नाही म्हटलं तरी अरुंधतीची शांती ढळली होती हे मात्र निश्चित. त्यापुढचे 4-6 दिवस बरे गेले. मालती ढोले यांचं दर्शनसुद्धा झालं नाही. पण 7व्या दिवशी त्या उगवल्या. एरवी सकाळी दिसलेला माणूस संध्याकाळी दृष्टीला नाही पडलं तर कासावीस होणारी अरुंधती मालती ढोलेंना बघून काही म्हणाली नाही. पण मालती ढोले सुखासुखी सोडायला तयार नसाव्यात. अरुंधतीचं लक्ष आपल्याकडे वेधवत त्या सुरू झाल्या. अहो, मुलीकडे गेले होते दिल्लीला. दिल्लीतल्या एका खूप मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पदावर असतात आमचे जावई बाप्पू. कंपनीतर्फे त्यांना जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. तिघांची निवड झाली होती सुरुवातीला, पण जावई बापूंची हुशारी बघून अंतिम निवड त्यांचीच झाली. SSCला पहिल्या 40 मुलात होते आमचे जावई बापू. निशिकांत खरे. निशिकांत खरे नाव त्यांचं. त्यानंतर 12वीला ते बोर्डात पहिले आले आणि नंतर युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत तर त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं. खूप हुशार आहेत हो निशिकांतराव. चालण्या बोलण्या वागण्यात तर त्यांची इतकी हुशारी दिसते की तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. म्हणजे माझे जावई बाप्पू म्हणून नाही त्यांचं कौतुक सांगत आहे. दुसऱ्या कोणाचे असते तरी मी त्यांच्या बाबतीत हेच म्हणाले असते.
आमचं नशीब थोर, आमची रीटा त्यांना पसंत पडली. रीटा रीटा म्हणजे ऋतुजा, माझी मुलगी. आम्ही तिला रीटा म्हणून हाक मारतो. तर काय सांगत होते की आमचे जावई बापू चालले बरं का जर्मनीला. 3 महिन्यानंतर रीटा पण जाणार आहे. आणि हो, एक विसरले हो सांगायला, जावई बापूंना पगार मिळणार तो दोन्हीकडून बरं का. म्हणजे भारतातला चालू राहणार आणि जर्मनीमध्ये डॉईश मार्कमध्ये. डॉईश मार्क. अरुंधतीनं बराच वेळ ऐकून घेऊन एक शंका काढलीच. जर्मनची करन्सी हो, डॉईश मार्क म्हणतात तिला. विचित्र स्पेलिंग आहे काहीतरी, पण उच्चार मात्र असाच करायचा, डॉईश मार्क. आपला कसा रुपया, इंग्लंडचा पाऊंड, अमेरिकेचा डॉलर, तसा जर्मनीचा डॉईश मार्क. तसा युरो पण आहे बरं का. हां, म्हणजे दोन्हीकडचा मिळून निशिकांचा पगार कोटीच्या घरात जाणार महिन्याचा. अहो काय झालं, काय झालं, काय तुम्हाला असं काय करताय? अहो मिस्टर अहो कोण ते? अहो कसं करतायत बघा ना तुमच्या मिसेस. अहो मी काहीतरी सांगत होते त्यांना आणि त्यांनी अचानक डोळे फिरवले बघा. अहो बाई अहो मिस्टर या इकडे. मालती ढोले सांगत होते, पण मी चपळाईला पुढे कधीच निघून गेलेलो होतो. मी डाव्या हातावर अरुंधतीला सावरून धरली. आमची ती पोज म्हणजे RK फिल्मचा बॅनरच झाला होता जणू. माझ्या उजव्या हातात व्हायोलिन तेवढी नव्हती, हा काय तो फरक. पुढच्या क्षणी मालती ढोलेच्या मदतीनं मी तिला कट्ट्यावर बसवली, कोणीतरी पाणी आणून दिलं. अच्छा मी जाते हां, सांभाळा आपल्या पत्नीला. उभ्या उभ्या गप्पा मारत असताना अचानक खाली कोसळून पडणं बरं लक्षण नव्हे होते. अहो मागच्या वर्षी आमच्या थोरल्या जाऊबाई माझं बोलणं ऐकता ऐकता खाली कोसळल्या. हॉस्पिटलात ॲडमिट करायला निघालो, वाटेत गेल्या होत्या. मालती ढोले सांगत सुटल्या होत्या आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकत होता. मी रिक्षावाल्याला हाक मारली, अरुंधतीसह घरी आलो. थोडंसं स्थिरस्थावर झाल्यावर मी अरुंधतीला विचारलं, काय झालं? फणकारल्या स्वरात अरुंधती म्हणाली, काही झालं नाही. तरी पण मामला धसाला लावायला गेलो. मला सांगा आमचे जावई बाप्पू त्या आडगावात किती वर्ष काढणार आहे? हां, किती वर्ष काढणार त्या आडगावात? गावातल्या सगळ्यांचे जावई इंग्लंडला चालले, अमेरिकेला चालले, जर्मनीला चालले. आणि बोलता बोलता अरुंधती गप्प झाली. पुढचे 3-4 दिवस तिचं कोणाशी बोलणं नाही, हसणं नाही, काही नाही. गंभीर लांबुडका चेहरा करून ती वावरत होती. संध्याकाळचं फिरणं बंद झालं होतं. आमची कामवाली हसीना तिला म्हणाली सुद्धा, अरे क्या मॅडम कुछ बोलती नहीं, मेरे को अच्छे नहीं लगता नहीं है, आपकी खिटखिट की आदत हो गई है ना मेरे को, बोलो ना कुछ तो. यावर सुद्धा अरुंधती चिडी चुप्प. परिस्थिती गंभीर असल्याचं ध्यानात यायला मला वेळ नाही लागला. मी आमच्या फॅमिली डॉक्टरला हाक मारली. त्यांनी तिला तपासलं आणि म्हणाले, बरे आहेत, होतील ठीक, पण मला वाटतं तुम्ही सायकॉलॉजिस्टचा सल्ला घेतलेला बरा. आता मात्र मी हादरलो. गावातल्या प्रख्यात आणि एकमेव मानसतज्ञांकडे तिला घेऊन गेलो. त्यांच्या प्रख्यातपणाची प्रचिती आली. अरुंधतीला बघितल्याबरोबर तो माझ्या कानात म्हणाला, न्यूनगंडाचा झटका आलेला दिसतोय. यांच्यापेक्षा खूप वरचढ कोणीतरी भेटलंय का यांना? माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मानसतज्ञांनी दिलेल्या गोळ्या घेऊन मी घरी आलो. गोळ्यांचा डोस संपल्यावर परत या असं ते म्हणाले होते, पण मी त्यांच्याकडे फिरकलो सुद्धा नाही. एक मात्र केलं, संध्याकाळची आमची फिरण्याची वेळ आणि स्थळ दोन्ही बदलून टाकलं. सध्या आम्ही बाहेरची हवा खायला आणि पाय मोकळे करण्यासाठी संध्याकाळच्या ऐवजी सकाळी सकाळी बाहेर पडतो. पश्चिमेकडच्या मैदानाकडे जाण्याऐवजी पूर्वेकडच्या ताज्या वाऱ्याच्या झुळका अंगावर घ्यायला सुरुवात करतो. अरुंधती पूर्ववत झाली आहे, तसं काळजी करण्यासारखं काहीही नाही, पण मी एकच काळजी घेतो, त्या मालती ढोलेची सावलीसुद्धा तिच्या अंगावर पडणार नाही याची खूप काळजी घेतो. परवाच्या दिवशी भाजी मार्केटमध्ये अचानक मालती ढोलेची नजर भाजीवालीशी वाद घालणाऱ्या अरुंधतीवर पडल्याचं मी बघितलं. ढोलेबाई आपल्या श्रीमंतीचा ढोल वाजवण्याकरता अरुंधतीजवळ पोचायच्या आधी मी अरुंधतीचा दंड पकडला, मार्केटच्या बाहेर आलो, रिक्षा पकडली, घर गाठलं. आता श्रीमती मालती ढोले आम्हा दोघांविषयी भेटेल त्याला सांगत असते की ती दोघं फार आखडू झाली आहेत, स्वतःला काय समजतात माहिती नाही. आता तिला जाब विचारण्यासाठी अरुंधती तिची भेट घेऊ इच्छिते, पण कुठल्याही परिस्थितीत त्यांची भेट घडू नये ह्या प्रयत्नात मी सदैव असतो. आता अजून तरी माझ्या प्रयत्नांना यश मिळतो आहे. पुढचं पुढे बघू.